मॉर्निंग मित्रांनो. आज आपण सकाळी ट्रेड घेतला होता, तर तुम्हाला मी माझं ट्रेड बुक दाखवतो. पहिला जो ट्रेड घेतला होता मी तो आयुसीचा, पण तो एक्झिक्यूट नाही झाला. दुसरा ट्रेड मी पॉलिकॅपचा 1 लॉट घेतला होता, 7600चा कॉल, 319 रुपये प्रमाणे. त्याच्यानंतर मी परत 9:32ला 125 कॉन्ट्रॅक्ट ऍड केले 309ला. पण मार्केट रिव्हर्स जात असताना मी तो सेल करून दिला 315.90ला 1 लॉट. त्याच्यानंतर मी निफ्टीचे 3 लॉट ऍड केले होते 155 रुपये प्रमाणे. 26,000 पुटचा पुट होता. त्याच्यानंतर मी अगेन 155ला 1 लॉट ऍड केला आणि फायनली 155 वरून तो 180-85 पर्यंत गेला. पण मी 175ला मी तो सोल्ड केला. आणि पॉलिकॅप पण होल्ड केला असता तर मला ब्रेक इव्हन पॉइंटला तरी माझा निघाला असता, पण तो मी 297लाच सोल्ड आउट केला. तर आजची काही पोझिशन आहे ती आपण बघतोय. ही पोझिशन आहे आपली आज. तुम्ही बघू शकता हा जो एक ट्रेड आहे निफ्टीचा, तर याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट 5,891 रुपये मिळाले आणि पॉलिकॅप मध्ये आपण लॉस बुक केला. तर आता नेक्स्ट ट्रेड आपण करणार आहोत, पण त्याच्यासाठी काही गोष्टी बघून घेऊ. त्याच्यासाठी आपण पहिले हे सेन्सिबल आहे. सेन्सिबल वरती मोस्टली आपल्याला ओआय जो असतो तो अपडेटेड असतो. तसं आपण एनएससी ऑप्शन चेन वरती पण बघू शकतो तिथं, पण तो सध्या प्रॉपरली वर्क करत नाही. किंवा आपल्याला किती चेंज होत आहे, किती पर्सेंटेज मध्ये, इन व्हॅल्यू मध्ये, तिथं फक्त आपल्याला पर्सेंटेज मध्ये चेंज भेटतं, व्हॅल्यू मध्ये भेटतं, आयव्ही वगैरे सगळं मिळतं. पण हा इझिली पाहता येतं याला इथून. तर आता तुम्ही पाहू शकता 26,000चा जो कॉल आहे, तर त्याच्यामध्ये इथून म्हणजे जवळपास हा एवढा इन्क्रीज झालेला आहे चेंज इन ओआय मध्ये. आता चेंज इन ओआय मध्ये इन्क्रीज होणे म्हणजे काय की 26,000च्या पुढे मार्केट आउट जाऊ शकत नाही, असं जे ऑप्शन रायटर आहेत असा त्यांनी गेज लावलाय. आणि त्यांनी त्या स्ट्राईक वरती त्यांनी एकदम ह्यूज मॅसिव्ह राईट केलं. राईट करणे म्हणजे काय की शॉर्ट सेल करणे केलेले आहेत. तर त्याच बेसिस वरती मी 26,000चा पुट घेतला होता आणि जेवढे मला फक्त एक 5-10 मिनिटाची रॅली भेटली आणि त्या रॅलीमध्ये मी माझा प्रॉफिट बुकिंग केला. आता आपण नेक्स्ट ट्रेडची माझी तयारी चालू आहे. मी चार्ट अनालिसिस साठी ट्रेडिंग व्ह्यू वापरतो, बट याच्यामध्ये आता मी जे इंडिकेटर लावले, 2 इंडिकेटर मोस्टली यूज करतो मी. एक ऑटो फिबोनाची रिट्रेसमेंट आणि एक दुसरं सपोर्ट रेजिस्टंट व्हॅल्यूम असतो एक, तो सपोर्ट रेजिस्टंटचा एक इंडिकेटर आहे, ते यूज करतो. तुम्ही जर सपोर्ट रेजिस्टंट हे खूप मी जवळपास 2 ते 3 वर्षापासून यूज करतो. तो आपल्याला ऑटो सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे ज्या लाईन्स आहेत त्या ड्रॉ करून देतो. तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला एक्झॅक्टली हा ट्रेड कुठपर्यंत खाली येऊ शकेल किंवा याचा रेजिस्टन्स काय आहे, आता हा तुम्ही क्लिअरली इथं पाहू शकता. तर याचा जो रेजिस्टन्स आहे हा 26,050 आहे. समजा आपण डेली मध्ये जर पाहायला गेलो तर डे मध्ये सपोर्ट आपल्याला दाखवतोय जवळपास 25,273चा, म्हणजे खूप मोठा सपोर्ट आहे. समजा खाली यायला खूप अजून वेळ आहे. आणि 5 मिनिटावरती जर बघतोय आपण तर 5 मिनिटामध्ये एक 26,020चा सपोर्ट लागलेला आहे. त्याच्यानंतर आता फिबोनाची रिट्रेसमेंट क्रॉस करतोय. आज मार्केट डाऊन ट्रेंड असल्यावरती पण तो 25,900चा सपोर्ट घेत आहे. आता मी जर समजा आपल्याला नेक्स्ट ट्रेड घ्यायचं असेल तर मी 15 मिनिटची कॅन्डल प्रिफर करेल. जर मला फिबोनाचीचा 50% मध्ये हे ब्रेक केल्यानंतरच आम्ही कॉलची एंट्री घेणार. अदरवाईज पुढची एंट्री घ्यायची असेल मला तर जोपर्यंत आज हा 1.27%चा जो आहे हा जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत मी आज पुढची एंट्री घेणार नाही. नाही तर काय होईल की आता एक्सपायरी जवळ 4 दिवसावरती आलेले, म्हणजे आता सॅटर्डे संडे पण आहे, तसेच 4 तारखेला तुमची निफ्टीची एक्सपायरी आहे.